श्री अ, मंगेश अनंत कुडाळकर. आमदार श्री मंगेश अनंत कुडाळकर हे 174 कुर्ला अनुसूचित जाती जिल्हा मुंबई उपनगर येथून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत 2019च्या निवडणुकीमध्ये. तर श्री मंगेश कुडाळकर यांच्या संदर्भातली ही थोडीशी माहिती. श्री मंगेश कुडाळकर यांचा जन्म 18 जून 1971ला मुंबई येथे झाला. त्यांचं शिक्षण श्री मंगेश कुडाळकर यांचं शिक्षण 10वी पास झालेलं आहे आणि त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. त्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती रजनी असून त्यांना एकूण 2 मुलं आहेत. सामाजिक कार्य हा त्यांचा व्यवसाय असून इतरही काही व्यवसाय ते करत असतात. सामाजिक कार्य, राजकीय, सामाजिक वगैरे या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य असतं. शिवसेनेचे ते कार्यकर्ते असून 174 कुर्ला अनुसूचित जाती जिल्हा मुंबई उपनगर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. आता त्यांनी काय कार्य केलं तर या संदर्भातली ही माहिती. नेहरू नगर हाऊसिंग फेडरेशनचे ते 2017 पासून अध्यक्ष आहेत, नेहरू नगर हाऊसिंग फेडरेशनचे. त्यानंतर 2000 पासून नेहरू नगर गणेशोत्सव मंडळाचे ते सल्लागार आहेत. तसेच 2000 पासून ते नेहरू नगर श्री सेवा मंडळाचे प्रमुख सल्लागार आहेत. त्यानंतर गणेश मित्र मंडळ कुर्ला या मंडळाचे ते 2000ला अध्यक्षही होते. तसेच 1987 ते 2000 शिवसेनेचे गटप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. 2000 ते 2006 मध्ये या काळामध्ये त्यांनी शिवसेनेचे शाखा प्रमुखही काम केलं. त्यानंतर 2006 ते 2014 मध्ये उपविभाग प्रमुख म्हणूनही शिवसेनेचं ते कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर शिव प्रतिष्ठान कुर्ला या संस्थेतर्फे समाजभूषण या पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहे आणि महाराष्ट्र विधानसभेचे ते 2014 ते 2019ला सदस्य होते. त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली, म्हणजे दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत कुर्ल्यातून. त्यांचा राहण्याचा पत्ता इमारत क्रमांक 12, 408 डिग्निटी कॉप हाऊसिंग सोसायटी, नेहरू नगर, कुर्ला पूर्व येथे ते त्यांचं निवासस्थान आहे आणि कार्यालय तिथेच आहे. तर या मंगेश कुडाळकर यांना 2019च्या मतदानामध्ये 174 कुर्ला अनुसूचित जाती या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्याची एक थोडीशी माहिती असे. त्यावेळेस एकूण वैध मतदान झालं होतं 1,23,434 आणि श्री मंगेश अनंत कुडाळकर हे आमदार झाले 55,049 मतांनी शिवसेनेचे. आणि त्यांच्या विरोधात मिलिंद कांबळे हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांना 34,036 मतं मिळाली. त्यानंतर ॲडव्होकेट रत्नाकर डावरे हे अखिल भारतीय मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIM यांना 17,349 इतकी मतं मिळाली. त्यानंतर श्री अण्णासाहेब अवचारे यांना 9,771 मतं मिळाली आणि मास्टर नवनिर्माण सेनेचे ते होते आणि नोटा 4,521 इतकं मतं मिळाली. आता हे 55,000 मतं या मंगेश कुडाळकर यांना मिळाली असली तरी त्यांच्या विरोधामध्ये एक 34,000, 17,000, 9,000 आणि 4,000 अशी इतकी जास्त मतं आहेत. म्हणजे एकूण 1,23,000 मतापैकी फक्त 55,000 मतं मिळाली आणि हे जवळजवळ 65 ते 70,000 त्यांचे विरोधी मतं आहेत.
सर्व विरोधी पक्षाची. पण आता त्यावेळेस त्यांना ते शक्य झालं. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या 2 फुटी झाल्या असून जे राष्ट्रीय पक्ष होते भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस, या 2 पक्षाला दोन पक्षांची जी गट झाले, तर पैकी एक गट राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला मिळाला आणि दुसरा गट जो काँग्रेसला मिळाला. हे 2 पक्ष राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेस. तसाच राष्ट्रवादी काँग्रेसचा जसा गट एक भाजपाला मिळाला, एक गट काँग्रेसला मिळाला, तसंच शिवसेनेचेही 2 गट होऊन एक गट भाजपाला मिळाला आहे आणि एक गट राष्ट्रवादीला मिळाला, एक गट काँग्रेसला मिळाला. तर त्यामुळं या मतदारसंघामध्ये तिकीट कोणाला मिळणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिलाच मुद्दा झालेला आहे की तिकीट कोणाला द्यायचं बाबा या मतदारसंघामध्ये. कारण या मतदारसंघामध्ये इच्छुक अनेक असतात आणि मागच्या वेळेस ज्यांनी 37,000 मतं मिळवली, 40,000 मतं मिळवली, तर ते यावेळेस मोठी मागणी करणार आहेत. कोणत्या पक्षाला तिकीट मिळतं हा इथून महत्त्वाचा मुद्दा असून हे एक मुख्य पक्ष व 2 उपपक्ष, हे 3 पक्षाचं जे सरकार आणि 3 पक्षाचे विरोधक, तर यांच्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने ही लढाई होते हे पाहणं एक मनोरंजक आहे. कारण हा जो लढाईचा खेळ होणार आहे हा तिकीट वाटपापासून जो होईल तो निवडून येईपर्यंत होणार आहे. कारण निवडणुकीच्या वेळेस देखील हे सलगपणे एकमेकाला विश्वासात घेऊन हे 3 पक्ष काम करतील किंवा नाही हे काही सांगता येत नाही. आणि लोकसभेला यावेळेस जी झलक झाली महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये, तर विरोधी पक्ष थोडासा जोरदार दिसतोय अशी एक परिस्थिती निर्माण आहे. आणि विधानसभेमध्ये काय घडेल हे अद्यापही सांगता येणार नाही. तर तरी पण हे जे मंगेश अनंत कुडाळकर आहेत यांची निवडून येण्याची शक्यता थोडी जास्त आहे. कारण केलेलं कार्य, लोकांशी असलेले संबंध आणि एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं एक चांगला कार्यकर्ता म्हणूनही त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणून ते यावेळेस निवडून येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटते. तर आमच्या ह्या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा हे मंगेश कुडाळकर हे निवडून येतील की किती मतांनी निवडून येतील की पराभूत होतील या संदर्भामधले कॉमेंट करा. आणि आमच्या या ATM न्यूज वर्ल्ड चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि लाईकही करा.